नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 मधील जे पहिलं प्रकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरण या धड्यातील सराव संच 1.1 मधील जे दुसरं प्रश्न आहे की एक सामायिक समीकरणे सोडवायचं, हे आपल्याला आज अभ्यासायचं आहे. सर्वप्रथम एक सामायिक समीकरण म्हणजे काय बाळांनो? तर एक सामायिक समीकरण म्हणजे ज्यावेळेस दोन चलातील रेषीय समीकरणांचा, अशा दोन समीकरणांचा 3a + 5b = 26 हा एक समीकरण आहे आणि a + 5b = 22 हा दुसरा समीकरण आहे. अशा दोन समीकरणांचा जेव्हा आपण एकाच वेळी विचार करतो त्यावेळेस त्याला म्हणायचं एक सामायिक समीकरण. तर आता आपल्याला या ठिकाणी या a ची या b ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, जे की दोन्ही समीकरणामध्ये सेम व्हॅल्यू पाहिजे. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, अगोदर आपण या समीकरणाला आपण नाव देऊ, समीकरण 1, समीकरण 2. चला उत्तर काढूया आपण. काय 3a + 5b = 26 याला आपण देऊ नंबर समीकरण 1 आणि त्यानंतर a + 5b = 22 याला आपण देऊ समीकरण नंबर 2. ओके. आता आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचंय की कोणत्या चलाचा सहगुणक सारखा आहे. जर सहगुणक सारखा असेल तर आपण बेरीज करू किंवा वजाबाकी करू. आता बेरीज केव्हा करायची? ज्यावेळेस सहगुणक सारखा असेल, काय असेल, किंवा सहगुणकासमोरील जे चिन्ह आहे पहा प्लस प्लस, अशा वेळेस आपल्याला करायची आहे वजाबाकी. आणि ज्यावेळेस इथं प्लस असेल, एक असेल मायनस, अशा वेळेस करायची आहे बेरीज. आता आपण जर पाहिलं तर अगोदर b चं सहगुणक समीकरण 1 मध्ये b चं सहगुणक 5 आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर समीकरण 2 मध्ये पण b चं सहगुणक 5 आहे. म्हणजे या b या चलाचं सहगुणक 5 5 आहे. म्हणजे आपल्याला सहगुणक समान करायची गरज नाही, कारण ऑलरेडी समानच आहे. मग अशा वेळेस पाहायचं आता चिन्ह कोणतं, इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायची आहे. लक्षात ठेवा, जर चिन्ह समान असेल तर वजाबाकी आणि जर चिन्ह भिन्न असेल तर बेरीज. आता ठिकाणी चिन्ह समान आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे. तशा पद्धतीने आपण लिहू काय, समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू. आता आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण खाली लिहून घेऊया. 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. आता एक नियम लक्षात ठेवा, जेव्हा आपण समीकरणामध्ये वजाबाकी करत असतो त्यावेळेस जिथं प्लस आहे प्लसचा होतो वजा आणि जिथं वजा आहे वजाचा होतो प्लस. मग आता आपण जर पाहिलं ह्या a च्या पुढे काय असतो बाळांनो, a च्या पुढे प्लस असतो, काही नाही म्हणजे काय असतो प्लस. मग हा प्लस आहे, मग हा काय होईल मायनस. इथं प्लस आहे, इथं पण काय होईल मायनस. आणि 22 च्या पुढे काही नाही म्हणजे प्लस असतो, हा पण काय होईल मायनस. समजतंय? चला मग आता पहा, हे वरचं जे आहे हा प्लस आहे म्हणजे अधिक 26 आणि खाली वजा 22 आहे. मग 26 मधून 22 गेले, माग राहिले 4, बरोबरला बरोबर. इथं पहा अधिक 5b आहे आणि इथं वजा 5b आहे. अधिक 5b वजा 5b कट होईल. ओके. मग आता ह्या 3a मधून हा 1 कमी होईल, कारण हे प्लसचा आपण काय केलेलं आहे मायनस केलेलं आहे. मग या 3a मधून 1 कमी झालं, काय राहिलं बाळा माग 2a. ओके. मग आता आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. मग पहा आता a = 4, कारण हे 2a गुणाकारामध्ये आहे. ज्यावेळेस बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाईल त्यावेळेस गुणाकाराचं रूपांतर भागाकारामध्ये होईल. म्हणजेच बे1 बे, बे2 4. म्हणजेच पहा a ची व्हॅल्यू बरोबर काय आपल्याकडे 2 आलेली आहे. ओके. a ची व्हॅल्यू आपण किती काढली बाळांनो, 2 काढलेली आहे. आता आपल्याला b ची पण व्हॅल्यू काढायची आहे. कशाची? b ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. मग आता आपण काय करायचं, a = 2 हे तुम्ही समीकरण नंबर 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण नंबर 2 मध्ये ठेवा.
तुमच्या मनावर आपण कुठे पण ठेवू शकतो. आता मी काय करतो, समीकरण नंबर 1 मध्ये ठेवतो. ओके, काय करू आपण, पाहायचं आपण लिहू अगोदर काय, a बरोबर 2 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 1 कोणतं आपल्याकडे बाळांनो, तर 3a अधिक 5b बरोबर 26. आपण खाली लिहून घेऊया काय, 3a अधिक 5b बरोबर 26. बरोबर आहे. आपल्याकडे a ची किंमत आपण 2 काढलेली आहे. मग ज्या ठिकाणी आपल्याला a दिसल, a च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, 2 घ्यायचं आहे. मग आता पहा, ह्या 3 मध्ये आणि a मध्ये कोणती क्रिया असते बाळांनो, गुणाकाराची क्रिया असते, हे आपल्याला माहित आहे. म्हणून काय येईल तर 3 गुणवले a ची किंमत आपण 2 काढली आहे, म्हणून a ऐवजी आपल्याला काय घ्यायचं बाळांनो, 2 घ्यायचं आहे. अधिकला अधिक 5b बरोबर 26. 3 दोन्ही 6 अधिक 5b बरोबर 26. आता पहा, हे 5b आहे. ओके, इथं चल आणि सहगुणक सोबत आहेत, म्हणून हा जो ह्याला आपण म्हणतो स्थिरांक, या स्थिरांकाला आपण काय करायचं, बरोबरच्या त्या साईडला घेऊन जायचं. मग हे प्लस आहे, प्लसचं काय होईल, मायनस होईल. व्हेरी गुड. म्हणून 5b बरोबर 26 प्लसचं काय झालं, वजा 6, म्हणजेच 5b बरोबर 20. ओके, आता हा नंबर आहे, या नंबरला पण ठेवायचं नाही, तर या नंबरला पण काय म्हणायचं, तू तुझ्या घरात जा, म्हणजे ह्या 20 कडे जा, कारण हे पण नंबर आहे, हे पण नंबर आहे, आणि हा चल आहे. म्हणून b बरोबर 20. या 5 मध्ये आणि या b मध्ये कोणती क्रिया होणार आहे, गुणाकाराची. मग ज्यावेळेस ते बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाईल, त्यावेळेस गुणाकाराचं काय होईल, भागाकार. म्हणून 5, म्हणून बेचोक 20, बेचोक 20, म्हणजेच b बरोबर काय बाळांनो, 4 येणार आहे. ओके, म्हणजेच इथं आपल्याला त्याची व्हॅल्यू करतात काय, a आणि b, याची व्हॅल्यू काय आपल्याकडे, a ची व्हॅल्यू 2 आहे आणि b ची व्हॅल्यू 4 आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं उत्तर काढता येईल. ओके, थोड्या वेळेत आपण दुसरा प्रॉब्लेम बघूया. ओके.